महाराष्ट्रात काँग्रेसचं पानिपत का झालं? काँग्रेसच्या इतक्या कमी जागा का निवडून आल्या? जी काँग्रेस नंबर 1 राहील असं सगळे सांगत होते, काँग्रेसचे किमान 60 ते 70 आमदार निवडून येतील असं सांगत होते, त्या काँग्रेसची इतकी दुरावस्था का झाली? याचा आज आपण आढावा घेणार आहोत आणि नेमकं काय घडलं त्याच्यामुळे काँग्रेसची अशी अवस्था झाली ते आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, याची सुरुवात झाली ही नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा कोणाशीही चर्चा न करता परस्पर दिला आणि त्यांना असं वाटत होतं की आपण अध्यक्षपदावरून पायउतार झालो की उद्या आपल्याला मंत्रिपद मिळेल. आणि त्याच काळात कोरोना संपत आला होता. यांनी ज्या पद्धतीने राजीनामा दिला नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा, आणि मग ती संधी साधून भाजपनी पुढे जे काही केलं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. पण ते जर त्यांनी केलं नसतं तर कदाचित उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला नसता आणि राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले नसते. हे सगळं जर तर आहे, पण त्यावेळेस सुरुवात नाना पटोलेंनी केली. नंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर ज्या पद्धतीने जागा वाटप करायला पाहिजे होतं ते जागा वाटप नीट झालं नाही. तुम्ही बघितलं असेल त्याच्यात किती विलंब लागला. नाना पटोले आणि संजय राऊत शिवसेनेकडून यांची भांडणं तर प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सगळ्यांनी पाहिली. यशवंतराव चव्हाणच्या पायऱ्यांवर जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोघांनी सांगितलं की आम्ही एकत्र आहोत. पण हे सांगताना दोघांचे जे हातवारे होते, एकमेकांकडे हात दाखवणं होतं, त्याच्यावरून खूप चर्चा झाली. आम्ही सगळे समान जागा लढवणार आहोत असं सांगून संजय राऊतांनी जो आकडा सांगितला, त्या आकड्यावरून त्या आकड्याची बेरीज 288 कशी होते असाही प्रश्न सुरू झाला. त्याच्यावरून एकूणच महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं चित्र गेलं नाही. हा पहिला भाग झाला. जसा जसा प्रचार सुरू झाला तसा भाजपनी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आणि त्यांनी कटेंगे बटेंगेची घोषणा दिली. ही घोषणा झाल्यानंतर अजित पवार, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे या नेत्यांनी सांगितलं की या विधानाशी आम्ही सहमत नाही आहे, महाराष्ट्रात असं वातावरण नाही. मात्र ही जेव्हा घोषणा झाली तेव्हा हिंदू मतदार एका बाजूला येतोय असं चित्र होत असताना त्याचवेळी मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी एक विधान केलं आणि ते विधान जाहीरपणे TV वर दाखवलं गेलं. ते काय म्हणाले की महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. आजपर्यंत आपण ऐकतो की मुस्लिम समाजाने फतवे काढले, मुस्लिम समाजाने ठराविक लोकांना मतदान करा म्हणून सांगितलं, अमुक उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा म्हणून सांगितलं, असे ऐकीव माहिती असायची. यावर्षी पहिल्यांदा या निवडणुकीत महाराष्ट्रात असं घडलं की मुस्लिम समाजाचे एक नेते जे उलेमा देखील आहेत आणि मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत, ते TV वर आले, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतो आहे. यामुळे मुस्लिम समाज इतका उघडपणे जर बोलणार असेल तर एक है तो सेफ आहे, हे केलं पाहिजे अशी घोषणा झाली आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा हिंदू मतांचं एकत्रीकरण होण्यावर झाला. ही एक बाजू झाली. दुसरीकडे जागा वाटपाचं तर मी सांगितलं ज्या पद्धतीने चर्चा होत होती. उद्धव ठाकरे गटाने काही जागा जिथं त्यांचा उमेदवार नव्हता त्या देखील मागून घेतल्या, आम्हाला पाहिजेत असं म्हणून, आणि त्या जागा मागून घेण्यामुळे त्यांचं नुकसान झालं. हे होत असताना तरुण वर्गाला ज्या पद्धतीने जोडायला हवं होतं ते जोडलं गेलं नाही. एकीकडे हिंदू एकत्रित येत होता, मुस्लिम नेत्यांनी ओपनली आवाहन केल्यामुळे देखील मुस्लिम समाजात आणि हिंदूमध्ये फूट पडती असं चित्र निर्माण होत होतं. आणि हे होत असताना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांनी एकमेव उमेदवार दिला मुस्लिम, त्यांना मुस्लिम नेत्यांनी सांगितलं तुम्ही एक उमेदवार आमच्याकडे द्या, मग आम्ही तुमचा प्रचार करू. या सगळ्यामुळे हिंदू मुस्लिम सरळ सरळ उभी फूट पडती असं चित्र निर्माण झालं. आणि तुम्ही जर निकालात बघितला असेल तर मुस्लिम समाजाची मतं उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पडली, पण उद्धव ठाकरेंची मतं जशी पडली तशी हिंदू मतं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडलेली दिसत नाहीत फारशी. हा एक भाग झाला. याच कालावधीमध्ये जरांगेंचं आंदोलन सुरू होतं. जरांगेंनी आंदोलन करताना नंतर सांगितलं की एका समाजाच्या भरोशावर निवडून येणं शक्य नाही आणि त्यामुळे आपण वेगवेगळं उभं राहू आणि आम्ही कोणाचाही प्रचार करणार नाही, निवडून सांगू आम्ही कोणाला प्रचार करायचा काय. पण त्यांनी ठाम भूमिका घेतली की आम्ही कुठलाही उमेदवार देणार नाही. आणि ते आंदोलन सुरू असताना OBCचं एक आंदोलन सुरू होतं.
ओबीसीच्या आंदोलनाला भाजपनी निश्चितपणे पाठिंबा दिला होता आणि ओबीसी समाज यातून एकवटला गेला. ओबीसी समाज भाजपसोबत गेला. मराठा समाजात फूट पडली. मुस्लिम समाज ओपनली बोलायला लागला. त्यामुळे देखील हिंदू एकत्र झाले. या सगळ्या गोष्टी एका वेळी घडत गेल्या आणि कुठेतरी लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली की आता आपण एकत्र आलं पाहिजे आणि मग त्याच कालावधीमध्ये एक है तो सेफ हैची घोषणा झाली. हे सगळं घडत असताना काँग्रेसनी या निवडणुकीत काय केलं आणि निवडणूक लागण्याच्या आधी काय केलं? या सरकारमध्ये खूप काही घडत होतं का? तर म्हणजे युतीचं सरकार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सगळं आलबेल होतं का? त्यांच्याकडे काही करप्शन, भ्रष्टाचार नव्हता का? आरोप होत होते, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप होत होते. या गोष्टींचं भांडवल ज्या पद्धतीने काँग्रेसने करायला पाहिजे होतं ते अख्ख्या महाराष्ट्रात कुठं केलं नाही. तुम्ही आठवून बघा 2019चं इलेक्शन, अजित पवारांकडे त्यांच्या विरोधात आमच्याकडे गाडीभर पुरावे आहेत असं म्हणून इरिगेशनचा घोटाळा बाहेर काढला. 70,000 कोटीचा घोटाळा झाला आहे असं सांगितलं गेलं. हालाकी तेव्हा 70,000 कोटी खर्चही झाले नव्हते, पण 70,000 कोटीचा घोटाळा झाला असं भाजपने जाहीर केलं. गाडीभर पुरावे आहेत असं म्हणून राज्यभर रान पेटवलं गेलं आणि त्यातून एक वातावरण असं तयार केलं गेलं की हे महाविकास आघाडीचं सरकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार भ्रष्टाचारी आहे, अजित पवारांना घरी बसवलं पाहिजे, अशा पद्धतीचं चित्र तयार केलं गेलं. हे विरोधी वातावरण महाराष्ट्रात काँग्रेसनी कुठेही केलं नाही. काँग्रेसचा एकही नेता महाराष्ट्रात फिरला नाही. काँग्रेसचा एकही नेता आंदोलन करताना दिसला नाही. मुंबईमध्ये थोडीफार आंदोलनं झाली, पण तेवढ्यापुरती तेवढी झाली. इतकंच कशाला, राहुल गांधींनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली आणि नंतर जी दुसरी एक यात्रा काढली, ती यात्रा मुंबईतून नेण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्यावेळी मुंबईतून राहुल गांधींची यात्रा जाणार असेल तर त्याचे होर्डिंग कोणी लावायचे याच्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये वाद झाले. कसलंही वातावरण तयार केलं गेलं नाही. हा एक भाग झाला. दुसरीकडे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होते तर त्यांनी, म्हणजे त्यांच्या बाबतीत असं त्यांचेच नेते सांगायचे की आमचं प्रदेशाध्यक्षाचं कार्यालय हे विंचवाचं बिराड पाठीवर असं आहे, नाना जिथे जातील तिथं आमचं ऑफिस असतं. अशा पद्धतीने काम कसं चालेल? तुम्ही भाजपला नावं ठेवता की सोशल मीडियाचा भाजपने मोठ्या प्रमाणावर वापर केला. तुम्ही काय वापर केला सोशल मीडियाचा? काहीही वापर काँग्रेसने केला नाही. आणि जे आंदोलनं व्हायला पाहिजे होती ती आंदोलनं झाली नाहीत. रस्त्यावर उतरून एक सरकार विरोधी वातावरण गॅस महागला होता, महागाई प्रचंड वाढलेली होती, सोयाबीनला भाव नव्हता, कापसाला भाव नव्हता, शेतकरी चिंतेत होता, बेरोजगारीचे प्रश्न होते. एक कुठलेही विषय काँग्रेसने निवडणुका जाहीर होण्याच्या आधी केले नाहीत आणि निवडणुका जाहीर झाल्यावरही केले नाहीत. शेवटच्या 3-4 दिवसात हे विषय घेतले गेले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हा एक भाग झाला. आणि शेवटचा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने ज्येष्ठ नेते होते, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, ही ज्येष्ठ नेते कधीही एकत्रितपणे आले नाहीत, फिरले नाहीत आणि त्याचाही परिणाम झाला. आता जेव्हा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी महाराष्ट्र इतकं महत्त्वाचं राज्य असताना या राज्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, इथे सभा घ्यायला पाहिजे होत्या. त्या सभा त्यांनी घेतल्या नाहीत. अवघ्या 2-3 सभा राहुल गांधींच्या झाल्या, एक सभा प्रियंका गांधींची झाली, 1 का 2 सभा, मल्लिकार्जुन खरगेंची 1 सभा झाली. पण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी एकत्र आहे असं दाखवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचा जो एक झंझावाती दौरा व्हायला पाहिजे होता तोही झाला नाही. तुम्ही फार बारकाईने जर बघितले त्या काळातले वर्तमानपत्र किंवा माध्यमातले जाहिराती, उद्धव ठाकरेंच्या जेवढ्या जाहिराती आल्या त्या जाहिरातीमध्ये फक्त मशालीचं चिन्ह असायचं. शरद पवारांची तुतारी किंवा काँग्रेसचा हात हे चिन्ह कधीही शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत नव्हतं. उलटं काँग्रेसच्या जाहिरातीत ही 3 चिन्ह होती. शरद पवारांच्या पक्षाकडून म्हणाव्या तशा जाहिराती झाल्या नाहीत, वातावरण निर्मिती झाली नाही. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम जो झाला तो महाविकास आघाडी एक मतांनी निवडणूक लढती असं चित्रच समोर गेलं नाही. मराठवाड्यात हे सगळे मराठा आंदोलन आणि जरांगेंच्यावर विसंबून राहिले. जरांगेंनी आयत्यावेळी भूमिका बदलली, त्यामुळे तिथे त्यांची पंचायत झाली. विदर्भावर काँग्रेसचा गाढा विश्वास होता, विदर्भात आम्ही असं करू, विदर्भात आम्ही तसं करू. हे सगळं करत असताना लोकसभेला जो निकाल लागला होता, लोकसभेला 30-31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. आता 3-4 महिन्यातच निवडणूक आहे विधानसभेची, आपण सहज निवडणूक जिंकू असं जे काही अहमपणा काँग्रेसला आला, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आला, त्याचाही फटका बसला.
आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक लढायला पाहिजे होती ती लढली गेली नाही. आपापसातले मतभेद चव्हाट्यावर आले, एकमेकांशी संवादच राहिला नाही कोणाकोणाचा. आणि संजय राऊतांनी तर बिलकुल म्हणजे ते महाविकास आघाडीच्या बाजूने होते का महायुतीच्या बाजूने होते इतपत संशय यावा अशी त्यांची विधानं होत होती. जोडण्याची भाषा कोणाकडूनही होत नव्हती. आणि या सगळ्याचा परिणाम महाविकास आघाडीचं दारुण पराभव होण्यात झाला. तुम्ही EVM मशीनला नावं ठेवा, नाही अजून काही करा, पण जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना, 4 बोटं आपल्याकडे असतात. आपण कशा पद्धतीने ही निवडणूक लढलो, आपण किती प्रचार केला, किती प्रसार केला, आपण किती फिरलो, आपण किती सभा घेतल्या, हा प्रश्न प्रत्येक ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःला विचारावा. त्याचं उत्तर त्यांना मिळेल. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही निवडणूक महाविकास आघाडी का हारली याचं जर तुमचं काही वेगळं मत असेल तर जरूर लिहा. त्याचा देखील मी पुढच्या विश्लेषणामध्ये नक्की उपयोग करून घेईन आणि इतरांनाही सांगेन की ही मतं या व्हिडिओवर मांडली गेली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लिहा. धन्यवाद.